येस सर, मी पोचतोच आहे सर. तिथेच ठेवलंय मी ते, माझ्या ड्रॉवर मध्ये ऍक्च्युली. हो तुम्ही घेऊ शकता ना सर. बर नाही मग मी निघालोच आहे, मी पोचतोच लगेच. ओके सर. हा एनव्हलप घ्यायचे मला, विसरून गेलो होतो. बरे लक्षात आलं. जा बाबा जा, ऑफिसलाच जा. भरपूर काम आहेत तुझ्याकडे. माझ्याकडे काहीच काम नाहीये ना, एक काम आहे फक्त. तो एनव्हलप असा काढायचा आणि नेमकं लॉक करून गेला. शी, अरे देवा, मी तो देवारा हलवायचा प्रयत्न केला म्हणून माझी कुठलीच कामं होत नाही आहेत का? पंटी, पंटू. येस सर. सर 2834 आपलं कॉस्टिंग. सर मी तुम्हाला सर कॉल बॅक करू एका मिनिटात प्लीज. ओके सर. बोला गोडबोले सर. चिचुंद्री. हॅलो काकू, सापडला लिफाफा? अहो लिफाफा कसा मिळेल आजोबा? अहो हातात तोंडाशी आलेला घास गेला माझा. तुमचा तो जावे नेमका टपकला ना तेव्हा. मग मग काय मग? त्या अक्षयने लॉक केलं ना ते कपाट. लिफाफा राहिला कपाटामध्ये आणि मी कपाटाच्या बाहेर. काय करणार मग? तर मला एक सांगा आजोबा, त्या लिफाफ्याच्या आत नेमकं आहे काय? हो हे बातमी आहे एवढंच माहिती आहे, पण बातमी कशी आहे ते माहित नाही. हे बघा आजोबा, माझ्याकडे ना धूर्तपणा करायचा नाही. लिफाफा आहे हे तुम्हाला माहितीये आणि लिफाफ्याच्या आत काय आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. कोण विश्वास ठेवेल ह्याच्यावर? थापा मारायच्या नाही तर मला आजोबा. अहो काकू, तुमच्या गळ्यातल्या रुद्राक्षाची शपथ. कियाराच्या डॅडनी मला जे सांगितलं ना तेच मी तुम्हाला सांगितलं. आता त्यात माहिती कुठली आहे ते शोधा ना तुमचं तुम्ही. अलिबाबाच्या गुहेपर्यंत मी तुम्हाला आणून सोडलं की नाही? आता आत कुठला खजिना आहे तो शोधा तुमचा तुम्ही. काय कमाल करताय हो तुम्ही आजोबा. लिफाफ्याच्या आत काय आहे हे मला सांगत नाहीये, वर मला सांगताय अलिबाबाची गुहा शोधा. त्याचा ठाव ठिकाणा सांगितलात का? ती मीच शोधलीये आणि आता त्या अलिबाबाच्या गुहेत काय आहे हे सुद्धा मी शोधीन. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे म्हणा. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, तेच खरंय. ठेवा फोन, ठेवा. मी नव्हता केला फोन, स्वतःच फोन करायचा आणि स्वतःच म्हणायचं ठेवा म्हणून. ठेवला. बातमी शोधते, माहिती काढते. दम लागला हिला दम. मला सारखी कशी म्हणते ची माहिती काढा, माहिती काढा, बातमी शोधा. आता बघ, घरातल्या घरात बातमी काढताना आणि माहिती शोधताना दम लागला हिला. अलिबाबाची गुहा काय म्हणजे खुलजा सिम सिम. सिंपल आहे. दुसरी चावी शोधावी लागणार. बापरे, दुसरी चावी. अरे तू इथे काय करतोयस? नको, तू किचन मध्ये नको. थांब ऐकून घे. गोडबोले आले परत मुंबईत. गोडबोले? डिवोर्सचे वकील आपले आलेत मुंबईत. अच्छा. हा, आता आपण त्यांच्याकडे जाऊ. हा, इकडनं निघू, लवकर त्यांच्याकडे पोहोचू. पटपट सह्या करून टाकू पेपर्सवर. म्हणजे मग काय, मी क्यूच्या बाबांकडे जाईन आणि सांगेन त्यांना की घ्या, डिवोर्स पेपर्सवर आम्ही सह्या केल्यात. आता सांगा क्यूला कुठे लपवलंय ते. हा है ना? हो, पण
पण घरच्यांना काय सांगायचंय? घरच्यांना काय सांगायचं? घरच्यांना काय 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 सांगू का? काहीतरी सांगू ना. म्हणजे बँकेचं काम निघाले, काहीतरी मारू थाप यार. आपल्याला प्रॅक्टिस आहे ना. केवच्या वेळी किती वेळा खोटं बोललोय आपण. काहीतरी सांगू आपण. तू आवरून तयार हो लवकर. मी वाट बघतोय. ये. कशाला बंद करायचं ना? लॉक कशाला केलं या अक्षयने? आता लिफाफा कसा काढणार मी? शी. नाही, निघा आता. अमृता. हो आले. कशाला आले? जा ना. कशाला आले? शेवटी तो क्षण आलाच. येणारच होता. जावं तर लागणारच आहे. नाही म्हणलं तरी हा क्षण येणारच होता. लॉक केलं. येणार नाही अशी भाबडी आशा होती. किती वेडं असतं मन. काय पिक्चर मधली हिरोईन आहे की काय? तर मांडीवर साडी घेऊन बसली नसती, पटकन नेसायची आणि चटकन निघून जायचं. ते नाही, बसली आपली ठकमाई.
महेश सावंत, वा 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 बोकोबा, फार छान काम केलं ना माझं. काय कियाराचं लग्न झालं? कियारा अगं काय केलंस हे? सगळं बोंबलवलंस. आता आता त्या अक्षयला कशाच्या जोरावर नाचवणार मी आणि त्या नकटीला कशाच्या जोरावर घराबाहेर काढणार? सगळा डाव धरून लावला सुहाता तो नशी आलेला. कशाला लग्न केलंस ग? बिनडोक मुलगी आहेस तू, एक नंबरची बिनडोक मुलगी आहेस. पण ती बिनडोक मुलगी आहे म्हणूनच तर माझं सगळं ऐकत होती ना आणि माझ्या उपयोगाला पडत होती. जोपर्यंत माझं सगळं ऐकत होती तोपर्यंत सगळं कसं असं बरोबर घडत होतं. हे फोटो काहीतरी गडबड आहे ते काही कळत नाहीये मला. पण अक्षयला जर हे फोटो दाखवले, बघ कियाराच्या लग्नाचे फोटो, तर मग संपलंच सगळं. अक्षयने कसं भ्रमातच राहायला हवं. कियाराचं लग्न झालंय हे त्याला कळता कामा नये, नाही तर तो नादच सोडून देईल तिचा. आणि या नक्तीने फोटो कशाला लपवले काही माहिती नाही मला. येडी आहेस का ग तू? क्रॅक आहेस थोडी वसुधा? कशाला लपवले म्हणजे काय? त्या नक्तीचा फायदा आहे त्याच्यात म्हणून लपवले असे होय. म्हणजे माई आणि ही अमृता यांनी मिळूनच हा कारभार केला नसेल का? असू शकेल. हो हो हो, म्हणजे त्या दिवशी स्वयंपाकघरात त्या याच बद्दल बोलत होत्या. काहीच धड कळत नाहीये. सगळंच असेल नसेल जर तर काहीच कळत नाहीये मला. काय करायचं काही लक्षातच येत नाही. माझ्या डोकंच चालत नाहीये. काय करू या फोटोचं आता? मी घेऊन जाऊ का ठेवू? जाऊ दे, ठेवते. आज नाही उद्या अक्षय बघणारच ना ते. आणि मग हे फोटो त्याच्यापासून का लपवून ठेवले यासाठी जेव्हा तो नक्तीला विचारणार तेव्हा त्याचा तांडव असा वैतागणार. कदाचित त्या नक्तीला घराबाहेर हाकलून पण देईल. वा 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 वा. आणि तेव्हा आपण काय करायचं? तेव्हा आपण असं दाखवायचं की कधीच आले ते फोटो, कधीच. अय्या, तुला नाही सांगितलं का कधी फोटो आले ते नाही दाखवले का? पा बरं. वा. पण वसुदे, त्यासाठी यातला एक फोटो पुरावा म्हणून तुझ्याकडे ठेवायला हवा. म्हणजेच अक्षयची खात्री पटेल ना की हे फोटो कधीच आले होते आणि तिने लपवून ठेवले. वा 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 वसुधा, वा काय हुशार आहेस ग तू. वा. पण त्या बोक्याला आता विचारायला हवा. जाप केसाने गळा कापला त्याने माझा. पैसे तर घेतलेच, वर माहिती नाही दिली आणि हे पण लपवून ठेवलं. असं कसं? असं कसं? चांगली खरडपट्टी काढते आता त्या बोक्याची. असं नाही सोडायचं. पण सध्या शाबास, उठ उठ वसुदे. चला, महेश सावंतकडनं आलेले फोटो जागच्या जागी. वा वा वसुधा वा.
उशीर होतोय, चल ना. माई, अगं बाई, ऑफिसला निघालास का? हो बँकेत चाललोय. जॉईंट अकाउंट काढण्याचा विचार करतोय हिच्या बरोबर. तिची सही लागेल ना, म्हणून मग तिलाही घेऊन चाललोय. चांगलं काम करतोयस हो. जाऊबाईंचं पत्र आलंय बरं का जेजुरीहून. तुझं खूप कौतुक केलंय अमृता. म्हणाल्या खूप हसरी आहे, मन मिळावू आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे, जबाबदारीनं वागणारी आहे. ऐकलंस ना अक्षय, लाडक्या बायकोचं किती कौतुक केलंय ते. अरे अंगाराही पाठवलाय, तो लावून जा. हे आता काही क्षणांपुरतच आहे. थोड्याच वेळात 2 सह्या होतील आणि मग सगळं संपेल. हे खरंय, अमृता ज्या घरात जाईल त्या घराला सुखी करेल. केयूच्या आणि माझ्या लग्नानंतर अमृतासाठी चांगला मुलगा मी शोधेन. ये ग. तुझं सौभाग्य अक्षय राहील हो, म्हणजे अखंड राहील. ये की रे. मग चांगल्याच कामाला चाललायत ना. हो. छान होईल सगळं व्यवस्थित. माई येतो. पळ पळ, हो, उशीर होईल उशीर नाही होतोय, तर. चल. तू ये ग लवकर. काय ग छकुले, या चिचुंदरीचा फोन कसा नाही आला अजून? लग्नाचा वाढदिवस साजरा करत बसली की काय? आला फोन आला. मला सांग, हा फोन लिफाफा सापडला हे सांगायला केला असेल तिने, की अजूनही सापडला नाही ही तक्रार करायला केला असेल? विचारू विचार. हॅलो, बोला काकू, मिळाला का लिफाफा? की तुम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करत बसला होता? मनोहर पंत, फालतू बडबड करायची नाही. हा, आधी मला हे सांगा, ही बातमी तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? मिळाले, फोटो मिळाले. कसली बातमी? कुठली बातमी? समोर असतात ना आजोबा, कासुडाचे फटके दिले असते. तुम्ही मला अरे असूड असूड नको, बातमी सांगा. कियाराच्या लग्नाचे फोटो होते त्या लिफाफ्यामध्ये. ओ बाबा बाबा, काय सांगतो, मला काही माहित नव्हतं. असलं अजिबात काही मला सांगायचं नाही. काय 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 सांगता? काय किऊ बेबीचं लग्न झालं? अरे बापरे, बघा बघा बघा. मी जर तिथे असतो ना तर हे लग्न होऊच दिलं नसतं, म्हणून कुणीतरी माझ्या डोक्यात सोटा हाणला. आय 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 ग. 2 दिवस बेशुद्ध होतो तुम्हाला सांगतो, तेवढ्यात हे लग्न उरकून घेतलं. पंत, थापा मारायच्या नाहीत हा. तुम्हाला हे सगळं माहित होतं. अहो, माझ्यावर विश्वास का ठेवत नाही तुम्ही काकू? हे सगळं तुमच्यापासून लपवून ठेवण्यात माझा काय फायदा आहे सांगा बघू? हे कारण बिरण मला काहीही माहिती नाही. उलट मला असं वाटतंय की त्या लग्नात वऱ्हाडी म्हणून तुम्हीच नाचला असाल घोड्याच्याही पुढे. वऱ्हाडी? डिव्होर्स पेपर तुम्ही वाचले असतील. हो. तुम्ही मॅडम? हो. सगळं व्यवस्थित आहे ना त्याच्यात? सगळं व्यवस्थित आहे. छान. म्हणजे आता तुम्ही त्याच्यावर फक्त सह्या करायच्या. त्या डिव्होर्स पेपरवर तुमच्या सह्या झाल्या की तुमचा डिव्होर्स मी फाईल करणार. चला सह्या करा.